बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी गिरहान. प्रकरण 11. महंतांनी भैरव व भव्यास 25-30 वर्षांपूर्वीचा सारा भूतकाळाचा पट उलगडला. भैरव व भव्या अगदी समाधीस्थ होत सारा ऐकत होते. कोण खरं बोलतंय व कोण खोटं? गंगाधर, प्रभूने, शंकर तात्या की महंत? एकदम संभ्रम व अनिश्चितता. स्वामी, मनात प्रश्नाचे कोंडाळ फिरते तरी. भैरव, कौन से सवाल है बच्चे? हमारा और हमारे पुरखों का गढ़ी से क्या ताल्लुकात होगा कि खजाने का द्वार अपने आप खुलता है? गंगाधर से क्यों नहीं? क्या आपसे भी नहीं खुलता द्वार? महंत मंद हसले. शायद कुछ तो राज है. आणि महंतांनी पुन्हा गतकालीन इतिहास धुंडाळला आपल्या शक्तीनं. पट उलगडला गेला. उत्तरेकडील आक्रमणे होत दक्षिणेत जाताना काही मार्ग खानदेशातून जात. खानदेशात भुईकूट किल्ले व गढ्या, त्यातलीच ही एक गढी. परकीय आक्रमणापासून बचाव करण्यासाठी व संपत्तीचं रक्षण करण्यासाठी गडीच्या मालकांनी तापी काठावरील इतर गढींना जोडणारे भुयारी मार्ग तयार केले. हे भुयार खोदण्याचं काम तुमच्या पूर्वजांनी केलं. त्यावेळच्या तुझ्या व भव्याच्या पूर्वजात एखादा कसबी कारागीर नव्हे तर त्या काळातला अभियंता जणू असावा. त्यानं उच्च प्रतीचं तंत्रज्ञान त्यावेळेस वापरत भुयारात मंदिराखालचा भाग वेगळा कोरला असावा. आज तुम्ही मोबाईल, फेस रिडिंग वा वेगवेगळे पॅटर्न वापरून खोलताना अगदी तसंच तंत्रज्ञान त्याने त्या काळात तर्फा, चाकं, पुली याचा वापर करत दाब, टेकू, भार वा वजन, बल याचा वापर करत केला असावा. ग्रहण, सुसरीतली पाण्याच्या पातळीचा दाब, परस्पर गुरुत्वाकर्षण वा केंद्रीय बल व खडकातील संरचना याचा विचार करताना ज्ञान, विज्ञान व धर्मशास्त्र या साऱ्यांची सांगड घातली आहे त्याने. गडीच्या मालकाच्या व स्वतःच्या रक्तगुणाच्या जीन्स सहाय्याने शिवशंभूच्या नामाचा पासवर्ड वापरत हे खजान्याचं द्वार उघडता येईल अशी सोय. पण त्यात गडीच्या मालकाने नंतर काम झाल्यावर आपणास दगाफटका करायचं ठरवलं तर आपल्या वंशजांनाही मालकाशिवाय ग्रहणादिवशी द्वार उघडता येणार ही सोय केली. पिढ्या दर पिढी ही शक्ती गढी मालकाच्या व तुमच्या वंशजात हे रक्तगुणात अवतरत गेली. गडीचे मूळ मालकांचे वंशज कालावघात गेले, पण तुमच्या पिढ्यात तो गुण अवतरतच येतोय. ज्या वेळेस काशी व शंभूनं तुमचं साठलोटं करत महादेवाची पूजा करत पाय विहित महादेवाचं नामस्मरण केलं तेव्हा जणू पासवर्डच टाकला जात काशी व शंभूचं फेस रिडिंगच झालं व द्वार खुललं. चंद्रग्रहणाच्या दिवशी ग्रहण असे पावेतो हे खुललं, पण त्यातही मेघ पहा किती विचित्र मारली. काय स्वामीजी, कोणती मेघ? भैरव व भव्यानं सोबतच विचारलं. शिवालयाकडून गडीकडे जाताना द्वार भव्याच्या पूर्वजाकडून खुलतं, तर गडीकडून शिवालयाकडे येताना तळघरातलं द्वार भैरवाच्या पूर्वजांकडून. त्यात दोघं असले तर आत प्रवेशचाच द्वार बंद, तर दोघांपैकी एकच असल्यास समोरचं पुढचं द्वारही आपोआप खुललेलं असतं. म्हणूनच शंभू तळघरातून पायविहिरीकडे येताना एकटा असल्यानं ग्रहण संपेपर्यंत तळघरातला दरवाजा उघडाच होता, जो नंतर गंगाधरलाही दिसत होता उघडा. किती अजब तंत्रज्ञान व गुंतागुंत. कदाचित मी जे सांगतोय ते भूतकाळाच्या आधारावर, पण मला भविष्याचं ज्ञान नाही, ती शक्ती माझ्यात नाही. म्हणून तुमच्या गुणसूत्रात होणाऱ्या बदलानं वा निसर्गात घडणाऱ्या हालचालीनं मी जे सांगतोय त्यात बदलही घडू शकतो. म्हणून मी सांगतोय ते केवळ सूचक ज्ञान आहे. आणि त्यासोबत हेही महत्त्वाचं की मी सांगतोय वा गंगाधर सांगतोय त्यावर विचार करा व तुम्हीच ठरवा कोण खरं आणि कोण खोटं व किती प्रमाणात खरं खोटं. कारण संपत्ती आली की पुढच्या संततीचीही मती भ्रष्ट होते. स्वार्थ ही भावना मानवाच्या साऱ्या भावनावर स्वार होते, हे पक्क लक्षात ठेवा.
महंत पण काशी मामा, गौरी मामी सारे भेटले भास आभासात. वा, पण मग शंभू शिंदे माझा बाप का भेटत नाही या भास आभासात? आवार भिंतीच्या कामात अस्थी निघाल्यात. पाईपलाईन टाकताना कण्णीचा सापळा निघाला आणि यांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. तसं शंभू, गिरिजा, दुर्गा ही भेटतीलच आगामी काळात. कदाचित आपण त्यांच्या अस्थी व्यवस्थित विसर्जित केल्या तर मुक्तही होतील. बाबा, शेवटचं एक, तुम्हालाही आत प्रवेश करता येत असेलच, मग आपण का हा खजिना काढला नाही? की खजिना लंपास केला असावा? गंगाधरनं वा कुणीही पळवलाही असावा? आणि हे भास आभास का कसे होत असावेत? की स्किझोफ्रेनियामुळेच व हा इतर योगायोग? भव्यानं विचारलंच. गुडिया, मी प्रभूने घराण्यातला, आणि प्रभूने हे शिवालयाचे नंतर पुजारी बनले व मूळ मालक गडीत न उरल्याने ते गडीचे मालक बनले. पण त्यांना द्वार उघडण्याचं तंत्र माहीत असलं तरी रक्तात ते तंत्र नाही. म्हणून चंद्रपाल वा मला उघडणं शक्यच नाही. राहिला प्रश्न तुमच्या भास आभासाचा, तर पूर्वजांनी रक्तगुणात ते तंत्र भिनवलंय, अनुवंशिक जणू. म्हणून तुमच्या शरीरातील रक्ताचा दाब म्हणा व आकर्षण ते मेंदूवर ताण निर्माण करत असावेत. त्यातूनच तुमचं हे साटलोट. जन्माआधीच विवाह होणं वा 12वीत सत्कारावेळी जवळ उभं राहताना समपातळी गाठण्याचं वक्तव्य असो, वा बालपणात तुला हिमालयातून पुण्यास भैरवजवळ आणणं, या गोष्टी घडत आहेत. रक्तातलं आकर्षण, रक्तदाब हेच कारण असावं. महंतांनी सर्व शंकांचं निरसन केलं. स्वामी, आता आम्ही काय करावं? जे तुमचे पूर्वज करत आले तेच. काशीचा थोडा अपवाद समजा. म्हणजे खजिन्याचा मोह त्यागणे व खजाना लुटू पाहणाऱ्यांचं निर्दालन. मग खजान्याचं काय? त्याला तिथेच पडू द्यायचा का? खजाना तिथंच राहू द्यायला लोकांनी समजायला हवं. मग खजान्याच्या हवेनं जे येतील त्यांचा नायनाट व खजिन्याच्या परोपकारासाठी योग्य ठिकाणी वापर. महंत म्हणाले व उठले. स्वामी, आता कुठं? चंद्रग्रहणा पावे तो मी आहेच इथं. सोचो सोचो. काशी, शंभू, गौरी, कन्नी, दुर्गा सब तुम्हारी ओर से इंसाफ चाहते हैं. द्वार खुलेगा हमसे? भव्याने विचारलंच. नादान गुड़िया, तुम्हारी अंदर की कुदरत की नायाब शक्ति को पहचान बेटी. मंद हसत महंत म्हणाले व निघाले. चंद्रग्रहण आलं, जवळ आलंच, तेही खग्रास चक्क. काय होणार? गंगाधर, महंत, प्रभूने, गिरिजा, शंभू, खजाना, भुयार, फेस रिडिंग, गुणसूत्रातलं अनुवंशिक महादेवाच्या पासवर्डने खुलेल का? कोण खलनायक खरा? मेंदूवर पूर्वजाच्या खुनानं पडणारा रक्ताचा दाब खरा की स्किझोफ्रेनिया खरा? डॉक्टर अमोघाच्या निदानाचा. कळव, बम बम बोले, कळव. महंतांनी पट उघडला, तो आता उघड तिसरा डोळा. महंतांनी पौर्णिमे पावे तो गढीवरच मुक्काम करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी कॅलेंडर काढत चंद्रग्रहणाचा कालावधी पाहिला. बच्चों, अपने पूरे राज्य में यह खग्रास चंद्रग्रहण पूरा 1 घंटा 10 मिनट चलने वाला है. क्या सोचा है फिर आपने? स्वामी, आप ही बताओ. भैरव बोला. भैरवला गंगाधर बाबत अजून काहीच उकल होत नव्हती. बच्चों, दोनों को एक साथ एक बार अंदर गुफा में जाना ही होगा. तभी तो पता चलेगा कि गढ़ी का खजाना वहां है या गंगाधर ने उठा लिया है. स्वामी, आपके अनुसार वो तो अंदर जा ही नहीं सकता, तो फिर कैसे उठा सकता है? और उठा लिया होता तो आप तो गत का तो ज्ञान है, तो आपको दिखाई देता ना. भैरव ने निर्विकार म्हटलं. बच्चे, मैं महंत हूं, पर इससे पहले आदमी भी हूं. लिप्सा महंत में नहीं होती, पर आदमी में उनका होना स्वाभाविक है. यदि मुझ में थोड़ी तो लिप्सा होगी ही,
स्वार्थ नहीं पर माया की वजह से झुकाव, जैसे गुड़िया के प्रति ममता भरा झुकाव समझो। इसकी वजह से गतकाल की कुछ बातें मुझे दिखाई नहीं देगी शायद, और यह गढ़ी खजाना शिवालय एक अपने आप अनसंग रहस्य छुपाया है। लेकिन स्वामी गंगाधर ने उठा लिया हो या नहीं, पर हमें उस झंझट में पड़ना ही नहीं है। खजाने की खोज में गुफा में उतरना ही नहीं, क्योंकि जिसने भी यह लालसा रखी वे उन सबकी स्थिति तो आपको पता ही है। गुड़िया समझा इसे। हम खजाने के लिए तुम्हें अंदर नहीं भेज रहे हैं। हमारा शंभू बरसों से वहां पड़ा है। उनकी अस्थियां, उनकी रूह इसका इंतजार कर रही है। इसके लिए गुफा में तुम्हें जाना ही है। भव्याला हे पटलं. शिंदे साहेब, बाबाजी बरोबर सांगता आहात. आपण खजान्यास हात न लावता एकदा मध्ये जायला हवं. पाहूयात आधी ज्या गंगाधरमुळे आपलं सर्वस्व हिरावलं तो काय पवित्रा घेतो ते, मग नंतर जाऊ हवं तर. भैरव नाराजीनं उत्तरला. बच्चा वो खतरनाक इंसान है, उससे बच के रहना. वो कितना भी तुम्हें अंदर जाने के लिए कहे, अंदर जाना ही नहीं. स्वामी, हमारे साथ आप है तो फिर हमें डरने की बात नहीं, लेकिन वो हमें कितना भी कहेगा मैं तो अंदर जाने वाला नहीं. और उसने जबरन भव्या को अंदर जाने को कहा तो? बाबाजी, मैं भी शिंदे साहब के बिना अंदर नहीं जाऊंगी. हाँ तो ठीक है. महंत पुढचे 2 दिवस तारापुरात दिसलेच नाहीत. भादी पौर्णिमा 2-3 दिवस बाकी असताना गंगाधर इंगळे तारापुरात आला. गंगाधर इंगळेनं भैरव व भव्याची एकत्रच गढीवर भेट घेतली. भैरव, भव्याजी जात नाही ती जात. आपण एकाच जातीचे व रक्त संबंधातले समजा. मी हात जोडून विनवणी करतो. त्या महंतापासून तुमच्या जीवास धोका आहे. त्या प्रभूने व महंतानं संगनमतानं काशी गौरी यांना संपवलं. आता ते तुम्हासही काहीतरी बरं वाईट करतील. माझं ऐका. या पुनवेला खजाना काढू व निघूया तिथून. भैरव व भव्याच पापले. याचा स्वार्थ खजिन्यात आहे हे लगेच ते समजून चुकले. मामा, मी आता लगेच इथून बदली करणार व निघून जाईन. सानप मॅडम ठरवतील त्यांचं ते काय करायचं ते. काका, मी पण नाही राहणार इथं. छान. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. तुम्हास बार्शीला व सोलापुरात मी सर्व मदत करेन. पण ऐका, इथल्या भुयारातला खजिना काढा व न्या तिकडं. तुम्ही शिकलेले सवरलेले करते आहात. हा खजाना नेऊन काय करणार आम्ही? भैरवनं सावधानतेनं पाहत विचारलं. असं कसं म्हणता? आपल्या समाजाच्या गोरगरिबांसाठी वापरा हवं तर. पण भुयार कुठं आहेत, कसं आहे, खजाना कुठे आम्हाला माहीतच नाही, तर केवळ आभासानं भुयारात शिरणं जिकरीचंच ना. त्यात काय एवढं. मी येईन सोबत भुयारात आणि सारा खजिना सोबत घेऊन जायला मी सारी मदत करीन. समाजाचं देणं म्हणून मी तेवढं करीनच. बाकी मला काही नको. फक्त ज्या खजान्यासाठी काशी गौरीचा जीव गेला त्याचा बदला आपण घेऊ. नंतर त्या महंताला व प्रभुणेला धडा शिकवत. मामा, त्यांना धडा तर शिकवूच, पण त्या खजान्याच्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. भैरव तरी ठामपणे म्हणाला. भैरव, मूर्ख आहे का तू? तू भानगडीत पडणार नसला तरी तो महंत प्रभूने लंपास करतीलच ना. तो त्यांचा प्रश्न आहे. आणि त्या पुजाऱ्याकडे जाण्यापेक्षा आपल्या समाजाचं कल्याण करता येईल ते काय वाईट. गंगाधर तिडकीनं संतापानं म्हणाला. मामा, तुम्हास काढायचं असेल तर काढा तुम्ही, पण मी मुळीच त्या फंदात पडणार नाही. गंगाधरच्या मुठी वळल्या. तो रागानं पाहू लागला, पण त्याच्या चेहऱ्यावर भाव दिसलेच नाहीत. भैरव उठत निघून गेला. भव्या, तो एक मूर्ख आहे, पण ज्या खजान्यासाठी माझा काशी व गौरी गेली व मला दोषी ठरवलं, मी तुरुंगात गेलो, निदान त्यांच्यासाठी तरी तू मदत कर. मी काय करणार? तुझ्यानं दार उघडेल, आपण दोघं जाऊ आत. नाही, दार उघडलं आणि नंतर बंद झालं तर नंतर बाहेर कसं पडणार? दुसरा रस्ता आहेच, आपण निघू बरोबर.
पण भव्यानंही गंगाधरला धुडकावलं आणि तो निघाला. मंदिरात कधी नव्हे ते महंतांनी मध्य प्रदेशातून कथाकार आणत शिवमहापुराण सुरू केलं. अचानक शिवालयाजवळ मंडप टाकत अख्खं तारापूर गोळा करत महंतांनी कार्यक्रम सुरू केला. सकाळी भैरव शिवालयात गेला. दर्शन घेताच तो निघू लागला. बच्चे, अभी यहाँ ग्रहण के दिन गंगाधर आ ही नहीं सकता, क्योंकि ग्रहण लगेगा उस रात तक पुराण चलेगा और रात को भंडारा. या हलचल रहेगी तो वो कैसे आएगा? स्वामी जी, लेकिन वो तो आया है और खजाना निकालने की बात कर रहा था. बिल्कुल सहयोग नहीं देना है उन्हें. हो सके तो अपने माँ बाप के खून का हिसाब लेना. ठीक है स्वामी जी, ड्यूटी का टाइम हो गया है, मैं चलता हूँ. पुनव आलीच. सकाळीच तात्यांचा भैरवला फोन आला. भैरव, कुठं आहेस बाळा? आणि कसा आहेस? तात्या तारापूरलाच आणि सुखरूप आहे. तुम्ही कसे आहात? बाळा, तेच म्हणत होतो मी, तू येऊन जा ना इथे. हॅलो हॅलो तात्या, तात्या, आवाज येतोय ना? समोरून गंगाधर इंगळेच पुन्हा येताना दिसला. काय झालं भैरव? कोणाशी बोलता बोलता रेंज गेली वाटतं. घरी तात्यांचा फोन होता. भैरव, आमची कन्नी खूप इमानदार व निष्ठावंत कुत्री होती रे. ती गेलीही आणि आम्ही कितीतरी वर्ष तिच्या आठवणीत काढली. नंतर आम्ही कुत्रं पाळणं सोडलंच. पण हल्ली आम्ही माणसं पाळतो. कर्नाटकातले मल्ल. हल्ली सुभान पहलवान आहे आमचा कुत्रा. आम्ही भूक म्हटलं तर भुंकतो, चाव म्हटलं तर लचका तोडतो. आणि कालपासून तो तात्याजवळच आहे. तात्या व अंबाबाईची रखवाली करत. मामा, हराम. समजलो मी तुम्हाला आमची निष्ठा कळाली असं, पण आता काही उपयोग नाही. रात्री मुकाड्यानं भुयाराचं दार उघडायचं. मी खजाना काढेल आणि निघून जाईन. 3 समान वाटे होतील. भव्या व तुझा वाटा मी इमानदारीनं देईन. भले काशी व शंभोशी गद्दारी केली असली तरी. मामा, सानपबाई का ऐकेल तुमचं पण? आणि तिच्याशिवाय मी कसा जाईन आत? वेळ पडली तर तुला एकट्यालाही जावं लागेल भुयारात. पण सुभाण्यासारखेच इतर माझे कुत्रे पहलवान प्रभूंची खातर करत आहेत, म्हणून भव्या स्वतःच तुला भुयारात घेऊन जाईल. काळजी करू नकोस. आज नेमका रविवार आहे. दिवसा झोप काढा, लागा तयारला. रात्री जागायचे तुम्हाला. मामा, काय एवढा स्वार्थ? ते तर महंताकडून समजलं असेलच तुम्हास. ते मी आधी नाकारलं, पण तेच खरं आहे. पण आता आपण माझ्यासारखा स्वार्थ दाखवत तात्यांसाठी कुणाची मदत घेतली तर ज्या तात्यांनी आयुष्यभर सांभाळत तुम्हाला जगवलं त्यांचा सुभाण्या कन्नीच करेल, हे लक्षात ठेवा. मात्र एक निश्चित, तुम्ही खजान्याचं दार खोललं की लगेच मी सुभाण्यास तात्यास सोडावयास लावेन, हा शब्द. गंगाधर इंगळे निघून गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.